राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. व्यक्ती स्वातंत्र्य, इतिहास आणि बुद्धिप्रामाण्य या 3 विषयांशी निगडीत असणाऱ्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचं संकलन असणारं लेखक लोकेश शेवडे यांचं शहाणा असशील तर लिहू नकोस हे पुस्तक. हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने आपल्या भेटीला आणलेलं आहे. यातला निवडक अंश आपण ऐकणार आहोत अपर्णा जोग यांच्या आवाजात. निषेध, निदर्शनं, निवडणुका. माझ्यावर विषप्रयोग झालाय आणि मी मरणार आहे हे सांगून मी फ्लाईट अटेंडंटच्या पायाशीच विमानाच्या फ्लोअरवर कोसळलो. हळूहळू माझ्या आजूबाजूच्या लोकांचे आवाज ऐकू येणं बंद झालं. एक महिला मला ओरडून सांगत होती, झोपू नका, जागे रहा, जागे रहा. ते मला ऐकू आलेले शेवटचे शब्द. मग मी मेलो. पण सुदैवाने मी खरोखर मेलो नव्हतो. काही दिवसांनी मला जाग आली तेव्हा मी एका व्हीलचेअरवर होतो. माझी बायको आणि काही डॉक्टर्स मला माझ्या आजूबाजूला दिसत होते. ते मला सांगत होते, अलेक्सी बोल, काहीतरी बोल. मग माझ्या लक्षात आलं की माझं नाव अलेक्सी आहे. अलेक्सी नवाल्नी नावाच्या हुकुमशाही भ्रष्टाचार विरोधी रशियन आंदोलनकर्त्याच्या म्हणजेच पुतीनच्या राजकीय विरोधकाच्या आत्मचरित्रातली ही वाक्य आहेत. याच आत्मचरित्रात तो पुढे म्हणतो, त्यावेळी मला बोलता लिहिता येत नव्हतं. इतकंच नव्हे तर मला ऐकू आलेलं देखील समजत नव्हतं. माझी बायको, माझे सहकारी, डॉक्टर मला बरेचदा सांगत होते की मी सायबेरियातून परतत असताना पुतीनच्या लोकांनी माझ्यावर कसा, केव्हा आणि कुठे विषप्रयोग केला, मी विमानात कसा बेशुद्ध पडलो, मग विमान तातडीनं ओम्सला उतरवलं, तिथे काही उपचार करून मग मला बर्लिनला आणलं गेलं. मला ते ऐकू येत होतं, पण मला कळत मात्र नव्हतं. नंतर मला हळूहळू कळायला लागलं आणि माझ्या प्रकृतीत सुधारणा व्हायला लागली. 23 सप्टेंबर 2020 रोजी मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यापूर्वी तिथे डॉक्टर आले तेव्हा त्यांच्या मागे एक ज्येष्ठ महिला देखील होती. तिचा चेहरा मला ओळखीचा वाटला. ती महिला म्हणजे जर्मनीच्या चॅन्सलर एंजल मर्केल होत्या. त्यांनीच माझ्यावर योग्य औषधोपचार, इलाज करण्यासाठी पुतीनवर दबाव आणून मला रशियातून बर्लिनला आणलं होतं. त्यांनी माझ्याशी रशियातल्या राजकीय बाबींवर चर्चा केली आणि मला विचारलं, पुढे काय करणार आहात? मी उत्तर दिलं, मला लागलीच रशियाला परत जायचंय. त्या मला म्हणाल्या, घाई करण्याची गरज नाही. मला ठाऊक आहे की मी रशियात असणं क्रेमलिनला अजिबात नकोय, पण मला लवकरात लवकर रशियात जायचंच आहे. मर्केल यांच्या वाक्याचा गर्भितार्थ सामान्य माणसाच्या मराठीत, कशाला जातोयस तिथे मरायला, असा असणार. तो अर्थ कळूनही चालता फिरता येऊ लागल्याबरोबर नवाल्नी मॉस्कोला जायला निघाला. नवाल्नीवर वापरलेलं विष हे रशियन गुप्त संशोधन संस्थेनं बनवलेलं नोविचोक होतं आणि ते त्याला संपवण्यासाठीच वापरलं होतं हे त्याला पक्क माहीत होतं. त्या अगोदर 3 वर्षांपूर्वी त्याच्यावर घातक केमिकल्स फेकली गेली होती, ज्यामुळे त्याच्या एका डोळ्याची 80% दृष्टी गेली होती. त्यानं पुतीनच्या हुकुमशाही आणि भ्रष्टाचाराला विरोध सुरू केल्यापासून सातत्यानं त्याला विविध आरोपांखाली अटक करून तुरुंगात डांबलं जात होतं. कोणतीही सत्ता संपत्ती नसताना त्याच्यावर घोटाळ्याचे आरोप ठेवून ईडीचे छापे टाकून कोठडीत टाकण्यात आलं होतं. एका व्यक्तीच्या बदनामीसारखा अगदीच फुटकळ आरोप ठेवून त्यात 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. काही ना काही आरोपाखाली त्याच्या पक्षाला आणि त्याला आंदोलनासाठी, मोर्चासाठी, निवडणुकीत सहभागासाठी बंदी घातली जात होती. हे सारं त्याने स्वतः अनुभवलं असल्यामुळे आपलं रशियात असणं हे पुतीनला नकोय. पुतीनच्या सर्वच विरोधकांच्या बाबतीत जे घडत आलंय तसंच आपल्या बाबतीत देखील घडेल, किंबहुना आता आपण कायमचं नसण्याचे प्रयत्न अधिक तीव्र होतील याची अलेक्सी नवाल्नीला खात्रीच होती. तरीही बर्लिनसारखं सुरक्षित, सुखसोयीचं ठिकाण सोडून स्वतःहून तो मृत्यूच्या दाढेत जायला तयार झाला. प्रत्येक शिक्षा सुनावणीच्या वेळी त्याच्या बाजूनं हजारो लोक रस्त्यावर उतरून निषेध करत,
त्याच्यावर लादलेल्या बंदीविरुद्ध बऱ्याच शहरांमध्ये निदर्शनं केली जात. त्याच्या यूट्यूबवरच्या भाषणांना 30 ते 50 लाख श्रोते मिळत. त्यानं औषधोपचारांसाठी तुरुंगात उपोषण सुरू केलं तेव्हा त्याच्या बाजूनं लाखो लोक रस्तोरस्ती मूक मोर्चे काढत होते. जीव धोक्यात टाकून त्यानं केलेल्या पुतीनच्या विरोधाचं त्याच्या समर्थकांना पूर्वीही कौतुक होतंच, पण जीव कसाबसा वाचल्यावर अधिक धोक्यात घालून तो पुन्हा रशियात यायला निघाल्यावर ते थक्क झाले. वास्तविक पराभवाची खात्री असूनही जीवावर उदार होऊन लढणारा अलेक्सी नवाल्नी पहिलाच नव्हे. प्राचीन अर्वाचीन काळापासून पराभव किंवा मृत्यूची पर्वा न करता लढाई खेळलेल्या शेकडो व्यक्ती जगभरात होऊन गेल्या. रोमन साम्राज्यातल्या इसवी सन पूर्व पहिल्या शतकातला स्पार्टाकस, विल्यम वॉलेस हा स्कॉटलंडमध्ये 13व्या शतकात, जोन ऑफ आर्क फ्रान्समध्ये 15व्या शतकात, या युरोपीय व्यक्तींपासून आपल्याकडच्या प्रतापराव गुजर, बाजीप्रभू देशपांडे या 17व्या शतकातल्या, राणी लक्ष्मीबाई 19व्या शतकातल्या, इथपर्यंत कित्येकांची नावं त्यात घेता येतील. तथापि त्या काळात लोकशाही व्यवस्था, राष्ट्रसंकल्पना जगात रुजली नसल्यामुळे त्या लढाया लोकशाही मूल्यांची निगडीत नव्हत्या. गेल्या 1.5 शतकात राष्ट्रसंकल्पना, लोकशाही मूल्य व्यवस्था जगभरातल्या लोकांपर्यंत पोचली आहे. सबब त्या काळी बहुतांश लढाया परकीयांविरुद्ध असायच्या, त्याऐवजी आता प्रामुख्यानं राष्ट्रांतर्गत स्वकीयांच्या हुकुमशाही विरुद्ध असतात. हा एक मोलाचा फरक. तथापि अन्यायी, जुलमी, स्वकीय राज्यकर्त्यांविरुद्ध लढण्यासाठी जीव पणाला लावणारा नवाल्नी गेल्या 1.5 शतकातला देखील अन्योन्य नाही. स्वकीयांच्या अन्यायाविरुद्ध लढत वेदना, मृत्यूला बिनदिक्कत सामोरं जाणाऱ्याही अनेक व्यक्ती गेल्या 1.5 शतकात होऊन गेल्या. स्वकीय हिटलर विरुद्ध व्हाईट रोज चळवळ उभारताना छळ, तुरुंगवास भोगून वयाच्या 24 आणि 21व्या वर्षी गिलोटीनखाली धीरानं मान दिलेले हॅन्स बंधू भगिनी हे 1943 साली जर्मनीत झाले. कविता नाटकांमधून उजव्या फॅसिस्ट स्वकीय राज्यकर्त्यांविरुद्ध विचार मांडल्यामुळे बंदुकीच्या गोळ्या झेलणारा गासिरिया लार्का हा 1936 साली स्पेनमध्ये, कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी स्वकीय गोऱ्यांची लढणारा 19 दिवस हातापायात बेड्या घातलेल्या निर्वस्त्र अवस्थेत मारहाण सोसत मृत्यूच्या कुशीत शिरणारा स्टीव्ह बिको हा 1977 साली दक्षिण आफ्रिकेत. हे बाकीच्या देशांचे मासले. आत्ता आपण ऐकलात शहाणा असशील तर लिहू नकोस या लोकेश शेवडे यांच्या लेखसंग्रहातला काही अंश अपर्णा जोग यांच्या आवाजात. या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या लिंकवर क्लिक करून हे पुस्तक तुम्ही घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये नक्की शेअर करा. राजहंसी मोहर पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्म्ससह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्सग्रेडची 2026 ची प्रस्तुती आहे.